मित्रांनो, सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मी संतोष शिंदे. का हो, आपला भारत सुरक्षित खरंच आहे का? प्रत्येक माणूस गल्लीत, शहरात, जिल्ह्यात, राज्यात, आता देशात सुद्धा जीव मुठीत घेऊन जगतोय हो. धार्मिक विष पेरलं जात आहे, हल्ले होत आहेत, कुठेही माणूस सुरक्षित नाही. म्हणजे जाती जाती, धर्माधर्मात जिथं जाईल तिथं विषारी बोललं जातंय, वागलं जातंय. आणि आता तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचा हल्ला झाला, खरंच दिल्लीमध्ये हल्ला होणं म्हणजे संपूर्ण देशावर हल्ला झाल्यासारखं आहे. कारण देशाच्या राजधानीमध्ये जर अशा पद्धतीनं एका I-20 गाडीमध्ये चालत्या लोकांना ज्यावेळेस उडवलं जातं, बॉम्बस्फोट केला जातो, खर तर निष्पाप भारतीय नागरिक 8-9 लोक मारली गेली. मनाला वेदना होतात. म्हणजे काल बघा, भारतामध्ये हल्ला झाला, आज त्या पाकिस्तानमध्ये सुद्धा हल्ला झाला, तिथं सुद्धा 11 लोक त्या बॉम्बस्फोटामध्ये मारली गेली. आता बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. म्हणजे ही विकृत, नासकी, हलकट, कुचक्या किंवा घाणेरड्या विचाराची माणसं, जी समाजाला लागलेली कीड आहे, ती कुणाची याला काहीच महत्व नाही. ज्या आईबापांनी त्यांना जन्म दिलाय त्यांना आता काय वेदना होतात, फक्त तिथं जाऊन बघा. हा कुठल्या तरी विचाराच्या कुणाच्या तरी प्रभावाखाली येऊन हा चुकीचं काहीतरी करून जातो, परंतु त्याच्या अख्ख्या कुटुंबाला नाही, अख्ख्या खानदानाला आता दहशतवादी म्हणून त्या ठिकाणी सर्टिफिकेट लागलं जाणार किंवा लावलं पाहिजे. खर तर जो कोणी असे हल्ले करेल त्यांनी तर स्वतःचा जीव काय दिला किंवा जे काय असेल मेला असेल, परंतु त्याच्या कुटुंबाला सुद्धा आरोपी म्हणून त्या ठिकाणी शिक्षा केली पाहिजे. कारण एखादा जर अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असेल, चारचाकी गाडी किंवा टू व्हीलर त्याच्या हातात असेल, आणि जर काही अपघात घडला तर पनिशमेंट बापाला केली जाते. दहशतवादी हल्ल्यात सुद्धा असं अमेंडमेंट केलं पाहिजे, कायद्यात दुरुस्त्या केल्या पाहिजेत. जर पोरांनी अशी काही घाणेरडं कृत्य केलं, त्याच्या आईबापाला सुद्धा दोषी धरलं पाहिजे. आणि जी शिक्षा या देशामध्ये या देशाच्या दुश्मनांना होते किंवा बॉम्बस्फोट करणाऱ्यांना किंवा जे काही वाईट कृत्य करणाऱ्याला, तीच शिक्षा त्याच्या कुटुंबाला पण दिली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, असं कुठं असतं का? असं केल्याशिवायच आहे ना, ही अवलादी हलकट वटणीवर येत नसतात, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. वाईट आहे हो. म्हणजे त्या लोकांनी, जी लोक निष्पाप मारली गेली कामाधंद्यासाठी, सहज फिरण्यासाठी, व्यवसायासाठी, आसपास राहणारी लोक, मी 2-4 लोकांचे स्टेटमेंट ऐकले. अचानक एवढा आवाज झाला, त्यांचे म्हणजे बिल्डिंग हादरली, फॅन हल्ले, बाहेर येऊन बघतात तर काय, लोक सैरावैरा पळत होते, सगळीकडे जाळच होता. म्हणजे हे किती मनाला त्या ठिकाणी धक्का देणार आहे. बरं, ही जी विकृत आहेत, जे भारतात केलं ते तिकडं केलं असेल पाकिस्तानमध्ये, मग हे पाकिस्तान तर त्यांच्या धर्माचं आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे 100% विकृतच असतात, ते कुणाचेच नसतात. अजून तरी नेहमीप्रमाणे हल्ल्याची जबाबदारी कुणी घेतलेली नाही, परंतु देशाच्या सुरक्षा यंत्रणा यांना जो काही अलर्ट आला होता काही दिवसापूर्वी, काल बातम्यांमध्ये सगळीकडे सांगत होते, मी त्या गोष्टी सगळ्या ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण राज्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये सध्या जाती जातीच्या, धर्माच्या नावावर जे काही वादविवाद सुरू आहेत, धार्मिक घाणेरडं राजकारण केलं जात आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत, आपण राज्याची चर्चा करतोय. देशाची सुद्धा अवस्था हीच आहे. म्हणजे सेंट्रल, म्हणजे सिक्युरिटी एजन्सी ही काय झोपलेली असते का? अजिबात नसते. मग एवढी कडक सुरक्षा असताना सुद्धा दिल्लीमध्ये प्रवास करणं किंवा फिरणं एवढं सोपं नाहीये. किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये प्रचंड चेकिंग असते. आणि देशाचे म्हणजे सर्वोच्च राजधानी असल्यामुळं सगळे टॉपचे नेते सुद्धा दिल्लीतच असतात. म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री, देशाचे राष्ट्रपती,
इतर सगळे सुप्रीम कोर्ट तिथंच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तिथं असतील म्हणजे ते किती हाय टेन्शनचं काम आहे. आणि अशा सुद्धा भागामध्ये या हरामखोर वाईट घाणेरड्या वृत्तीच्या लोकांची हिंमत होते. म्हणजे गाडीमध्ये ते म्हणजे जी काही बॉम्ब सदृश्य स्फोटक जे काही गाडीत सेट केले तिथे गेले, ते म्हणजे काय जिलेटिंग असेल वेगळ्या वेगळ्या बॉम्बचे जे काय असतील आणि ते ते घडवून आणलं सगळं. हा किती नासकेपणा आहे हो. म्हणजे देशाची कायदा सुव्यवस्था ही राम भरोसे आहे का, हे आता अमित शहानी सांगितलं पाहिजे, नरेंद्र मोदींनी सांगितलं पाहिजे. मग आता विचारायचं तरी कुणाला. जी परिस्थिती राज्यातली आहे गल्ली बोळातली तुमच्या आमच्या, फक्त इकडे अंतर्गत काड्या करणारे तिकडे बाहेरून आले असतील. आणि तसंही आता गाडीच्या तपासावरून कळतंय ते जम्मू काश्मीर वगैरे त्या पट्ट्यातले आहेत. पेहलगामलाच मध्ये जो हल्ला झाला ते सुद्धा अजून कुणालाही सापडलेले नाहीत, मारले गेलेले नाहीत. त्यांचाच अजून तपास पूर्ण होत नाही का ते पळून गेले. म्हणजे इतकी कडक सीमावर्ती भागात सुद्धा सुरक्षा यंत्रणा मजबूत असताना सुद्धा आमच्या देशातले एक एक भारतीय नागरिक महत्वाचा आहे. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कायदा तोच आहे, सुरक्षा तीच आहे, लॉ अँड ऑर्डर सुद्धा तशीच आहे. फक्त सर्वसामान्य लोकांचं जगणं इतकं स्वस्त झालंय, इतकं सहज झालंय की किड्यामुंग्यासारखी माणसं मारली जातात. याला काय अर्थ आहे? याच्यावर बोलणार कोण? याच्यावर चर्चा करणार कोण? आमच्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेला गाफील ठेवून जर हल्ले होत असतील, बघा प्रत्येक गाडी ही तपासली जाते. हाय अलर्ट असल्यानंतर तर 100% तपासली जाते. मग असे गाफील कसे काय राहिले घुसले? पलीकडे लाल किल्ला आहे, इकडे इंडिया गेट आहे, राष्ट्रपती भवन आहे शेजारी समोर, संसद भवन आहे पलीकडे, सुप्रीम कोर्ट आहे. म्हणजे इतकं सगळं असताना असं दिल्लीत घडणं हे धक्कादायक आहे ना. मी म्हणतो हे कुठल्याही देशात घडू नये, राज्यात तर अजिबात घडू नये. आणि आम्ही कुणावर संशय नाही घेत. शेवटी बिचारे सुरक्षा एजन्सी सुद्धा माणसंच आहे. पण ह्या विकृतींना कडक कायदा केल्याशिवाय जो कोणी, आणि गाडी किती वेळा, एक गाडी जर 4-4 लोक बदलत असतील, विकली गेली असेल, एका व्यक्तीकडे 11-11 फोन असतील, तर ही काय यंत्रणा आहे बरं? ह्यांचीच का नावं त्या ठिकाणी समोर येत आहेत? ठराविक लोकच काय या स्फोटामध्ये हे असतात? म्हणजे एका व्यक्तीमुळं किंवा ह्या विकृतीमुळं अख्खा तो समाज त्या ठिकाणी बदनाम होतो, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मग लोक काही म्हणायला रिकामेच आहेत की हे असलेच आहेत म्हणून. कारण तुम्ही सर्वसामान्य माणसं मारता, तुम्ही कुणाचेच नाही, तुम्ही स्वतःला पण मारून घेता. म्हणजे तुम्ही किती म्हणजे शेवटच्या टोकाचे आहात. आणि ही जर विकृती असेल तर हे भयानक आहे. दिल्ली झाली दिलवाणी, दिल्ली शाहीचं झालं पाणी. अहो आता तर ह्या बॉम्बस्फोटवाल्यांनी तर दिल्लीची म्हणजे किती हे करून टाकलं. ठीक आहे, जरी बॉम्बस्फोट काल झाला असला तरी दिल्ली थांबली आहे का? दिल्ली विचार करत बसली आहे का? लोकांकडे तेवढा वेळ आहे का? परत दिल्ली सुरळीत झाली. कारण करोडो लोक ज्या दिल्लीमध्ये राहतात त्या दिल्लीमध्ये थांबून कुणाला चालणार आहे का? भारताला थांबून चालणार आहे का? अहो आमच्या देशाचे प्रधानमंत्री भारतात थांबले नाही, गेले तिकडं. कुणाचा तरी वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला. पण प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट जे दिलं, दिल्लीच्या हल्ल्यामध्ये कुणीही असू द्या, त्यांना कठोरातलं कठोर शासन त्या ठिकाणी होईल, सुट्टी अजिबात दिली जाणार नाही. द्यायचं तर कारणच नाहीये समजा, परंतु भारताकडे वाईट नजरा करणाऱ्यांची डोळे काढणार होते किंवा त्यांना जरब बसवणार होते. आता का जरब बसली नाही याचा मला संशय येतो. आणि सगळ्यात मला काय वाटतं,
सध्या बऱ्याच राज्यांमध्ये निवडणुकीचा माहोल आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत, पलीकडे बिहारमध्ये वरच्या बाजूला निवडणुका सुरू आहेत. हे निवडणुकासाठी तर झालं नसेल ना, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे घातपात घडून आणले नसतील ह्या विकृत मंडळीनं, ज्यांनी बॉम्बस्फोट केलाय. टार्गेट कुणाला करायचंय? सर्वसामान्य गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांना टार्गेट करून हे नेहमी असे हल्ले घडवून हा कसला आनंद साजरा करतायत? म्हणजे जे गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारांना फक्त आणि फक्त समोरच्याला संपवणं हे जर टार्गेट असेल तर हे टार्गेट अत्यंत भयानक आहे, हे मला या माध्यमातून सांगायचंय. आणि या सगळ्या दिल्लीतल्या स्फोटाच्या या सगळ्या कृतीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. परंतु ह्यांना पकडल्याशिवाय, यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, त्याशिवाय हे जमणार नाही. आणि जी कोणी दहशतवादी अशी कृत्य करतं, मी सुरुवातीला म्हणल्यासारखं, त्यांच्या कुटुंबाचा दोष जरी याच्यामध्ये नसला, आपला पोरगा काय शेण खातोय, आपला पोरगा काय दिवे लावतोय, हे ज्या आईबापाला माहित नसतं त्या आईबापांना पण शिक्षा याच्यात असल्या ह्याच्यात झाली पाहिजे. कारण ही विकृत मंडळी आहेत. विकृतीला विकृतीनं ठेचायचं असेल तर मग विकृतीलाच शासन मुळावर घाव झाला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे हिंमत कुणी करणार नाही. मग ते म्हणतील तू शेण खाशील, पण तुझ्यामुळे आम्हाला पण खावं लागेल, त्याच्यापेक्षा तू पण खाऊ नको आणि आम्हाला पण सुरक्षित जगू दे. असं कायदे कडक केल्याशिवाय पर्याय नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. देश हादरलाय ही साधी गोष्ट नाही, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. बाकी जनता सुज्ञ आहे. जय शिवराय.